जय जनार्दन, जय हरी, जय शिवराय. मित्र, आज तुम्हाला भागवत एकादशी निमित्त तुम्हाला श्री विठ्ठल रखुमाई, विशेषतः करून श्री विठ्ठलाची आवडती माळ सर्वांनाच माहीत आहे. तिचे नाव वैजयंती माळ असे आहे. या वैजयंती माळेबद्दल आणि तिचं प्रत्यक्षात तुम्हाला वैजयंतीचं झाड आमच्या शेतामध्ये आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष कसे असते आणि त्या झाडे कसे असतात व त्या वैजयंतीचं बियाणं कसं असतं आणि त्यापासून कशा प्रकारे माळ बनवली जातात हे तुम्हाला प्रत्यक्ष आज एकादशी निमित्त श्री विठ्ठलाला आवडणारी माळ वैजयंती माळ व वैजयंती माळेचं एक झाड तुम्हाला दाखवत आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. प्रत्यक्ष पांडुरंगाला कुठल्याही सोन्या अलंकाराचा किंवा मोती काय जे असतील मौल्यवान वस्तू यांचा कुठलाही अलंकार आवडला नाही, परंतु वैजयंती माळ जी नैसर्गिकरित्या आणि फार खूप सुंदर हे वैजयंतीचं झाड आणि त्याला आलेलं जे बियाणं आहे हेच वैजयंती आणि या बियाणांपासून जी माळ ओवली जातात तिला वैजयंती माळ असे म्हणले जाते. आणि भगवान पांडुरंगाला विठ्ठलाला खूप प्रिय असणारी ही माळ व तिचे झाड आपल्या शेतामध्ये आहे. सर्वांना याची पारख व्हावी यासाठी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. जय जनार्दन, जय हरी, जय शिवराय. मित्र हो, आपल्याला समोर मी आमच्या इथे छोटीशी विठ्ठल रखुमाईची मूर्त आहे. त्यामध्ये सुद्धा माळ जी बनवली आहे तुम्ही प्रत्यक्षात बघून घ्या. हे वैजयंतीचे माळ बनवण्यासाठी आम्ही संग्रह केलेले वैजयंतीचे मणी आणि पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांच्या गळ्यामध्ये पवित्र वैजयंती माळ आम्ही घातलेल्या आहेत.